नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बघा मित्रांनो, स्कॉप बद्दल काही गेले 2 दिवस अडचण येत होती। आता ती अडचण जवळपास दूर झालेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही स्कॉपचं काम आता व्यवस्थितपणे करू शकता। बघा, त्याच्यासाठी तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर बघा खाली बघा, आता तुमचे ऑलरेडी मार्क भरून झालेले आहेत। ठीक आहे, प्राप्त गुण वगैरे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। पण तुम्हाला गेले 2 दिवस त्याच्यामध्ये काही बदल करायचा होता किंवा काहीतरी भरायचं होतं किंवा फायनल सबमिट होत नव्हतं किंवा स्तर नोंदवले जात नव्हते। तर या ठिकाणी आता ते सुरू झालेलं आहे। तुम्ही इथे खाली बघा, आपल्या प्रतिसादात बदल करा, याला क्लिक करून होय म्हणा। होय म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या प्रतिसादामध्ये बदल करायचा आहे त्या प्रतिसादाला तुम्ही क्लिक करायचं। तुम्हाला जो स्तर पाहिजे तो स्तर निवडायचा आणि या ठिकाणी सबमिट करायचं। ठीक आहे, आता जिथे जिथे तुम्हाला बदल करायचे तो करून घ्या आणि सबमिट झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सबमिशन करायचं आहे। पूर्ण सबमिशनवर क्लिक करा, तिथे हमीपत्राला क्लिक करा आणि खाली ते मानकं आहेत बघा, तुम्ही प्रतिसाद नोंदवलेली मानकं आहेत आणि खाली आहे ना प्रतिसाद न नोंदवलेली मानकं असतात। आता तुम्ही आपले प्रतिसाद नोंदवून झाल्याच्या नंतर संपूर्ण प्रतिसाद नोंदवून झाल्यावर इथे पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद तुम्ही पूर्ण करायचा आहे। पूर्ण सबमिशनला क्लिक करा। या ठिकाणी बघा, आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदवला आहे, आपलं मनपूर्वक अभिनंदन। तर अशा पद्धतीने आता ती जी अडचण राहिली होती ती दूर झालेली आहे। तुम्ही पटापट आपल्या शाळेची माहिती भरून घ्या आणि आपलं काम पूर्ण करून घ्या मित्रांनो। वेळच्या वेळी 10 एप्रिल तारीख आहे, अजून वाढण्याची शक्यता थोडी कमी वाटत आहे। त्याच्यामुळे पटापट आपलं काम पूर्ण करून घ्या वेळच्या वेळी, मागे काम ठेवू नका। ठीक आहे, चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। बघा मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तसेच तुम्हाला लागणाऱ्या ज्या PDF आहेत त्या सर्व PDF मी व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवत आहे आणि ते डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड कशा करायच्या ते सुद्धा सांगत आहे। पण बऱ्याच जणांचं लक्ष त्याच्यावर जात नाही आहे। डिस्क्रिप्शन बॉक्सकडे थोडंसं लक्ष द्या मित्रांनो। आणि ते कसं डाउनलोड करायचं ते सांगितलेलं असताना सुद्धा तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्सला जात नाही आणि वैयक्तिकरित्या तुम्ही PDF मागत आहात, म्हणजे कमेंट करत आहात। देण्याबद्दल काय नाही, पण असं वैयक्तिकरित्या कसं देणार? मग प्रत्येकाला ती लिंक कॉपी करून द्यावी लागेल। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असते की ते कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे। एकदम सोपी पद्धत आहे आणि त्या सोप्या पद्धतीनुसार तुम्ही ते करू शकता। चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत राहा मित्रांनो। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।